नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. हा व्हिडिओ तुमच्यासमोर आता येतोय 11 मार्चला आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन होता. आणि मनसेच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनसेचे नेते सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी रायगडावरती जाऊन जी काही एक पूजा केली त्याचा एक छोटा व्हिडिओ समोर आलेला आहे. त्यांनी नोंदणी अभियान किंवा संपर्क अभियान किंवा काय म्हणता येईल त्याला, सभासद नोंदणी, काही नाव द्या त्याला, पक्षाच्या बाबतीत सुरू केलं. तुम्ही तो पहिले छोटासा व्हिडिओ बघा. महेश्वरा विश्वेश्वर गुरुदेवे नमः शिवाय कल्याणी पदतो नमो नमः. हर ओम. हातावरती जल घ्यायचंय. हर ओम श्री शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणोदिति परार्हे शिवपदे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भतो फाल्गुन मासे कृष्ण पक्ष षष्ठी शुभ पुण्यतो सोमवार शुभवासरे विशाखा शुभ दिवस नक्षत्रे हर्षण शुभ योगे गरज शुभ करणे. हर ओम वृश्चिक राशी चंद्र मेष राशी ते रवि श्री मान राज ठाकरे कुटुंबस्य तथा ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थ अस्मिन् शुभे मुहूर्ते दुर्गराज रायगड स्थाने धान्मी वनफल प्राप्त्यर्थ ममोपात दुरित क्षयद्वारा अस्माकं सहकुटुंब. रायगडावरती महाराजांच्या साक्षीनं काही पूजा चालू आहे, म्हणजे मंत्र उच्चारण चालू आहे. राज ठाकरे तिथे आहेत. पूजा करावी की नाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी स्वतः जन्मानं सनातनी हिंदू आहे, त्याच्यामुळे अशी पूजा पाठ आपण आपल्या मनशांतीसाठी, समाधानासाठी करावं या मताचा मी आहे. सार्वत्रिकरित्या करावं की नाही हा मुद्दा वेगळा असू शकतो. वैयक्तिक पातळीवरती प्रत्येकानं आपलं आपलं ठरवावं. राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं ही सगळी नौटंकी केली, आम्ही ती नौटंकी का म्हणतो त्याचं तुम्हाला कारण सांगतो. म्हणून ते शीर्षक दिलेलं आहे की वराती मागून घोडे. सगळं संपून गेलं. महाराष्ट्रातली कुठलीच निवडणूक आता शिल्लक नाहीये. 20 जिल्हा परिषदा अजून शिल्लक आहेत, पण ती मुळात तिथं कधीही लढतच नाहीत. त्याच्यामुळं मनसेच्या बाबतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक हा कधीच प्राधान्याचा विषय नव्हता. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत बोलायचं काही कारण नाही. लोकसभा झाली, विधानसभा झाली, ह्यांचा आवडीचा जिव्हाळ्याचा विषय होता ती मनपा झाली. मुंबई पट्ट्यातल्या सगळ्या मनपा झाल्या, नगरपालिका झाल्या. आता शिल्लकच काय राहिले की जेणेकरून तुम्ही संपर्क अभियान सुरू करताय, नोंदणी सुरू करताय, रायगडावरती जाताय, ते सगळे ड्रामे करताय. प्रत्यक्षामध्ये जेव्हा जेव्हा लढाईचा खरा डंका झडाया लागला, सुरेश भटांची फार सुंदर ओळ आहे, आणि जो तो आपापल्या तंबूत दडाया लागल. जेव्हा प्रत्यक्ष नगरपालिका, महानगरपालिका, मी तर जिल्हा परिषद, लोकसभा आणि त्याचं तर नावच घेत नाही, बाजूला ठेवत, यांची जी काही कोर म्हणजे कॉम्पिटन्स, यांची जी काही शक्ती होती महानगरपालिकांमध्ये, त्याही महानगरपालिकेमध्ये कधीही पूर्णपणे उतरले असं झालेलं नाही. त्याच्या खालोखाल नगरपालिकेत 2च निवडणुकांचा प्रामुख्याने विचार मनसेच्या बाबतीमध्ये करता येऊ शकतो. एक महानगरपालिका, दुसरी नगरपालिका. जिल्हा परिषदांमध्ये यांनाही इंटरेस्ट नाही. लोकसभेपर्यंतची ह्यांची ताकद नाही ही ह्यांनीच सांगितलेलं आहे. अवकात नाही असं मला म्हणायचं होतं, पण पुन्हा मनसैनिक माझ्यावरती भडकून उठतील. आणि दुसरं विधानसभेमध्ये यांना काही करता नाही आलं. मग उरल्या 2च गोष्टी होत्या, महानगरपालिका आणि नगरपालिका. तुम्ही कोणीही म्हणजे ह्यांना यश काय मिळालं ते आपण नंतर पाहूयात. महाराष्ट्रामध्ये आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या ज्या महानगरपालिका 29 संख्येनं होत्या आणि जवळपास 280च्या जवळपास, काही 288 इतक्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या. ह्याच्यामध्ये शिवसेनेने उमेदवारच किती उभे, मनसेने उमेदवारच किती उभे केले होते. आणि ते बैल गेला झोपा केला तशा पद्धतीनं वरात गेली निघून. आता कुठे घोडे सजवायला लागलात, तर कुठे तुम्ही बँडवाले गोळा करायला लागलात, कुठे ते चमकदार कपडे घालून निघायला लागलात, कसले नोंदणी करायला लागलात आणि कसले अभियान चालवायला लागलात. जेव्हा जे करायचं तेव्हा ते केलं नाही. आपल्याकडं फार छान म्हणे ग्रामीण भागात, असलेलं विटवायचं आणि नसलेलं भेटवायचं. तुमच्या हातामध्ये निवडणूक ही कुठल्याही राजकीय पक्षासाठी सगळ्यात हॅपनिंग असलेली, ऊर्जावान, एनर्जेटिक अशी गोष्ट असते. त्या काळामध्ये लोक उभे राहतात, तुमच्या जे कार्यकर्त्यांना ऊर्जा असते, धुसफूस करत असते, त्याच्यामधली एनर्जी सगळी ती मुसमुस करत असते.
आणि तो उभं राहून पाहतो. मतं मिळाली चांगली गोष्ट, नाही मिळाली तरी हरकत नाही, त्या निमित्तानं संपर्क होतो, पक्ष पुढे जात राहतो. ते ह्यांनी सोडून दिलं सगळ्यांना, पूर्णपणे पाठ फिरवली त्या सगळ्या गोष्टीकडे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये एक प्रमुख पक्ष म्हणून तुम्ही फिरता आहात, तुम्ही दौरे करता आहात, लोकांशी संपर्क साधता, ते काही नाही. झोपा काढल्या त्यांनी तेव्हा. आता भर उन्हाळ्यामध्ये तुम्ही रायगडावरती जाऊन तिथं बसलेले आहेत, कशासाठी? जेव्हा म्हणलं ना, जेव्हा जे करायचं ते केलं नाही तर नंतर करून उपयोग काय त्याचा? बरं, अजून एक आत्ताची नेमकी म्हणजे ही परिस्थिती आहे की उन्हाचा तडाखा वाढत चाललेला आहे. ग्रामीण महाराष्ट्रात अशी भयानक परिस्थिती की दुपारच्या वेळी कर्फ्यू लागावा अशी शांतता आहे. लोक बाहेरच पडत नाहीत. शेतीची कामं सुद्धा जी आता गुढीपाडव्यापासून सुरू होतात, दुरुस्तीची आणि बाकी सगळीची, ती पण चालढकल करून ऊन कमी झाल्याच्या नंतर करूयात किंवा कसं करायचं या चिंतेमध्ये आता शेतकरी सापडलेला आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थिती, त्याच्याशी तर काही देणं घेणंच नाही यांना. हे ज्या शहरी वर्गाकडे ह्यांचं कायम तोंड असतं, तिथं 10वी 12वीच्या परीक्षा, त्याच्यानंतर ह्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या, ह्याच्यामध्ये ह्यांच्या दृष्टीनं ह्यांचा जो काही सोकॉल्ड मतदार आहे, मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग, तो पूर्णपणे म्हणजे काय म्हणता येईल त्याला, वेगळ्याच मूडमध्ये आहे, व्हॅकेशन मूडमध्ये गेलेला ह्यांचा मतदार. आणि त्या काळात तुम्ही असं म्हणणार की आता आपण नोंदणी सुरू करूयात आणि आता आपण हे करूयात. म्हणजे कधी काय करावं, टायमिंग, वेळेचं काहीतरी महत्व आहे की नाही, तेव्हा त्या काळात ते केलं तर आपण निदान समजू तरी शकतो. प्रयत्न केले हे पहिला भाग असतो, यश आणि अपयश हा नंतरचा मुद्दा असतो. पण तुम्ही प्रयत्न अशा पद्धतीनं करणार असाल. इथे आमच्याकडे अप्रतिम अशी वेरूळची लेणी आहे, जगप्रसिद्ध. ती इथं होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तिथं असलेला दगड. या दगडावरती त्या शिल्पकाराने जी मेहनत घेतली, तो दगड तसा असल्यामुळे इतक्या काळापासून ते टिकलं. तुम्ही आता कल्पना करा, थोडासा पलीकडचा किंवा दुसऱ्या कुठल्या भागातला थोडासा मुरमाड असलेला दगड घेतला आणि त्याच्यावरती किती मेहनत केली तरी मुळात तो मुरुम असल्याच्या नंतर चांगली लेणी घडणारच नाहीये. चूक काळामध्ये तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचाराचं काम सुरू केलं, जर काळ चुकलेला असेल, लोकांची अडचण असेल, ऊन वाढलेलं असेल, त्या काळामध्ये तुम्ही केलेली मेहनत वाया जाणार आणि परत तुम्ही बोंबल्याला मोकळे की बघा आम्ही इतकं केलं तरी लोक प्रतिसाद देत नाहीत. जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीचा काळ होता, तुम्हाला संधी होती भाषण करायला, लोकांपर्यंत पोहोचवायला, संघटना वाढवायला, तेव्हा तुम्ही घरी बसलात. अनुकूलता जेव्हा होती तेव्हा. आणि आता जेव्हा अनुकूलता नाहीये तेव्हा अशा पद्धतीनं TRP साठी म्हणा किंवा ते काय पत्रकार मॅनेज करायचे, ह्याच्यातून निष्पन्न काही होणार नाहीये. आज ज्या पद्धतीनं राज ठाकरे रायगडावरती गेलेले असते, खरं तर महाराज हयात असले असते तर त्यांनी यांना खडसावून सांगितलं असतं, तुला पक्षवाढीची ह्याची शपथच घ्यायची आणि कामच करायचं तर त्या प्रत्यक्ष वेळेवरती करणार. स्वतः महाराजांचं अप्रतिम असं उदाहरण आहे अफजल खानाच्या बाबतीतलंच. ते काय अफजल खानाने तुळजापूरच्या मंदिरावरती हल्ला केल्याच्या नंतर संतापून सैन्य घेऊन जाऊन त्याच्या दाढेमध्ये जाऊन अडकून पडले नाहीत की जेणेकरून त्यांनी सगळं सैन्य काय स्वतः शिवाजी महाराज सगळ्यांना पूर्णपणे चिरडून नेस्त नाबूद करून टाकलं असतं. त्यांनी वाट पाहिली, शांत बसून राहिले, वेगवेगळ्या खेळी खेळून बरोबर त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला आधी आणलं, आधी त्याला म्हणजे पूर्णपणे सावज आपल्या ताब्यात आणलं, त्याच्या भोवती सापळा रचला आणि त्याच्यात ते सावज अडकल्याच्या नंतर मग त्याची शिकार केलेली. मग त्याच शिवाजी महाराजांच्या पायाशी बसून तुम्हाला अनुकूल परिस्थिती किंवा ते सगळं वातावरण तयार करणे, मग तो सापळा रचणे तशा अर्थाने, मग ते सावज अडकल्याच्या नंतर तिकडची परिभाषा वेगळी आहे. इकडे आपण असं म्हणूयात की जेव्हा एखादी समस्या उभी राहिलेली तुम्ही नेमकं त्याच्या पाठीशी उभं राहून लोकांना तुमच्याकडे खेचलेलं. मी तुम्हाला फक्त एकच शेवटचं उदाहरण सांगतो. तेलुगू देसम नावाचा पक्ष कसं काय तयार झाला? कारण की टी अंजय्या मला वाटतं त्यांचं नाव, ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि ते राजीव गांधी, जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान वगैरे काही नव्हते, काँग्रेसचे सरचिटणीस होते, फक्त पंतप्रधानाचा मुलगा आहे त्यांचं क्वालिफिकेशन होतं. आणि त्यांच्या चपला त्यांनी विमानतळावरती उचलल्या, असं एक त्याच्यातलं प्रसंग आहे. दुसरा तर त्यांनी परस्पर विमानतळावरतीच सांगितलं होतं कोणाला अपमान केला त्या मुख्यमंत्र्याचा आणि त्याला राजीनामा द्यावा, असा एक काहीतरी तो प्रसंग घडलेला आहे तेलुगू देशम म्हणजे त्या आंध्र प्रदेशमध्ये तेव्हाचा एकत्रित. तेलुगू अस्मितेचा अपमान झाला म्हणून हा विषय तेव्हाचे चित्रपट अभिनेते असलेले NT रामाराव, त्यांचा राजकारणाशी काहीच संबंध नाही,
इंदिरा काँग्रेसनी आपल्या तेलुगू अस्मितेचा अपमान केला, आमच्या मुख्यमंत्र्याला चपला उचलायला लावल्या काय किंवा त्याचा राजीनामा, असा काहीतरी नेमका तो प्रसंग आहे. तो इश्यू केला, 9 महिन्यात पक्ष उभा करून निवडणुकीतून तो पूर्णपणे जिंकून आणून दाखवला. हे नेमकी वेळ साधण्याचं लक्षण आहे, त्याचा परिणाम आहे. आणि आज तोच पक्ष आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणात नाहीये पण आंध्र प्रदेशमध्ये सत्तेवरती आहे. तेलुगू अस्मितेवरती तुम्ही कसा घाला घातला तेव्हा तर फारसा मीडिया पण नव्हता, आणि तरीही NT रामाराव यांनी धडाकेबाजपणे प्रचार प्रसार करून 9 महिन्यात पक्ष उभा करून त्याचं काय झालं तुमच्या सगळ्यांना पुढे माहिती आहे. आणि तुम्हाला 9 महिने काय 19 वर्ष होऊन गेलेले. 2006 का 7ची काहीतरी स्थापना आहे, 18-19 वर्ष व्हायला लागले. आणि आज सध्याच्या संसदेमध्ये विधान भवनात तुमचा एक आमदार नाही, एक नगरपालिका महानगरपालिका तुमच्या ताब्यात नाही. आणि आता भर उन्हाळ्यामध्ये तुम्ही रायगडावरती जाऊन ह्या पद्धतीनं जी काही नौटंकी करायला, चौघडे वाजवायला लागलात, म्हणून ते वराती मागून घोडे आम्ही असं म्हणलेलं. बघू त्यांचे जे काही सल्लागार असतील ते त्यांना काय सल्ला देतात ते दो. आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज